Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. जालिंदर सुपेकरांवर 6 मोठे आरोप. 2023 मध्ये कैदी गायकवाडांकडून सुपेकरांनी 550 कोटी रुपये मागितले. अमरावतीमधील कैद्याचे वकील निवृत्ती कराड यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप. गायकवाड कुटुंबियांकडून माझ्या मुलीचे विकृतपणे छळ तर मुलगी जिवंत वाचवण्यात आम्ही अयशस्वी. सुपेकरांनी कैदेतील 550 कोटी मागितलेल्या गायकवाडांचे सासरे माजी आमदार दीपक साळुंखेंचा आरोप. दिवाळी फराळात सुपेकरांनी कैद्यांना 1200 रुपये किलोची काजू कतली खायला घातली. जवळपास 5 कोटी रुपयांचा फराळ खरेदी. दर हल्दीप्रमाणे मात्र खरेदी लोकल मार्केटमधून. राजू शेट्टींचा सुपेकरांवर दावा. जालिंदर सुपेकरांमुळेच वादग्रस्त मेहुणे शशिकांत चव्हाणांचं प्रमोशन झालंय का अशी चर्चा. पोलीस अधिकारी चव्हाण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल. गृह विभागानं जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाणांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी. सुपेकरांवरील आरोपांनंतर अंजली दमानी यांची मागणी. येळवंडेंकडून जेसीबी जप्त करणारी हगवणेंची माणसं. प्रशांत येळवंडेंचा जेसीबी जप्त केला नाही. इंडसइंड बँकेकडून स्पष्ट. तर जेसीबीचा अनधिकृत ताबा प्रकरणी 3घांना अटक. दोघांकडे एकमेकांचा नंबर फोन करावा. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया. आम्ही सकारात्मक. महाराष्ट्र हितासाठी कोणत्याही त्याग करायला तयार. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर संजय राऊतांचं विधान. प्रस्ताव येईल त्या दिवशी योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील. मनसे ठाकरेंच्या सेनेच्या युतीच्या चर्चांवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. बीएमसी निवडणुकीसाठी दोन्ही ज्युनियर ठाकरे मैदानात. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंवर बीएमसीची जबाबदारी. तर निवडणुकीआधी मनसेकडून अमित ठाकरेही ऍक्टिव्ह. 9 जूनपासून ठाकरेंची शिवसेना महानगरपालिकेच्या तयारीसाठी सुरुवात करणार. लढा आपल्या मुंबईचा अशी ठाकरेंच्या शिवसेनेची टॅगलाईन असणार. राज्यातील 3 वर्षांपासून रखडलेल्या प्रलंबित 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द. राज्य सरकारचा निर्णय. भूसंपादन, स्थानिकांचा विरोध आणि ठेकेदारांच्या असहकार्यामुळेच योजना रखडल्याची माहिती आहे. लक्ष्मण हाकेंनी 8 दिवसात अजित पवारांची माफी मागावी. अन्यथा हाकेंना निपटवून टाकू. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांची लक्ष्मण हाकेंवर धमकी. समृद्ध महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. इगतपुरी आमने शेवटचा 76 किलोमीटरचा मार्गही सेवेत येणार. सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक 3चं आज उद्घाटन. वाशी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार. फडणवीस सरकारमध्ये नाराजी नाट्याचा तमाशा. मिंदांवरच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू. दादांनी नाड्या आवळून धरल्यानं अनेकांचा जीव कासावीस. शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेवरून सामनातून टीका. कोकण पट्ट्यात भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत उद्या कोकण विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर समर्थकांकडून सिडको परिसरात बॅनर. भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. बॅनरवर उल्लेख. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू. तर 1064 सक्रिय कोरोना रुग्ण. मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण. चिनाब पुलाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. काश्मीर खोऱ्यासाठी एकाच वेळी 4 वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. मोदी उद्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला आज पावसाचा येलो अलर्ट. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. मान्सूनपूर्व पावसाचा 64,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक फटका. तर फळपिकं आणि भाजीपाला जमीनदोस्त. ईशान्य भारतात पूरस्थिती कायम. ब्रह्मपुत्रा नदीच्या पातळीत वाढ. आसाममधील अनेक गावांना पुराचा फटका. 21 जिल्ह्यातील 6 लाख नागरिक पुरामुळे बेघर. 12 देशातील लोकांना अमेरिकेत प्रवेश बंदी. अफगाणिस्तान, म्यानमार, इराणसह लिबिया, सोमालिया आणि सुदानचा समावेश. Brought to you by
Technopova Curve 5G. Discover new horizon.